कचोरी बनवायची ती पण बिना मैद्याची गव्हाच्या पिठाची तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मी इथं मटार सोलून घेतलेले आहेत, हिरवे मटार आहेत. 2 वाटी मटार आहेत आणि पाणी इथं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मटार टाकून द्यायचे आहेत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा इथं आपण साखर टाकून हे शिजवून घेणार आहोत. जास्त शिजवायचं नाही, मध्यम शिजवून आपण घेणार आहोत. आपण कचोरीसाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. अगदी भरून असे कप घ्यायचे आहेत. इथं 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1/4 कप जो आहे तो एक रवा, बारीक रवा आपण घेतलेला आहे. चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आणि 4 टेबलस्पून आपण तेल टाकायचं. 4 टेबलस्पून अगदी परफेक्ट माप आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तेल टाकू नका, नाहीतर तुमचे जे कचोऱ्या आहेत त्या जास्त तेल पितील. तर इथं आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं चोळून सर्व कणकीला, पिठाला लावून आपण हे छान असं मऊ असं तिंबून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी इथं 2 मिरच्या हिरव्या, सौंफ 1 चमचा, जिरं 1 चमचा, अर्धा चमचा काळी मिरी आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर 10-12 पाकळ्या छोट्या असतील तर लसणाच्या आणि मोठ्या असतील तर 8 पाकळ्या आपण वापरू शकतो. त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे आणि ह्याचं एक जाडं-भरडं असं वाटण करून घ्यायचं आहे. इथं आपले मटार जे आहेत ते मध्यम असे शिजून झालेले आहेत. जास्त गिर्र असे शिजवायचे नाही आहेत. ज्याचं भरड स्टफिंग होईल मिक्सर केल्यानंतर किंवा स्मॅश केल्यानंतर अशा पद्धतीने हे मटार शिजवून घ्यायचे आहेत. आणि एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण वाटण आपण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल तुपाचं प्रमाण अगदी थोडंच ठेवायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही इथे यूज करू शकता. त्याचबरोबर आपण जे शिजवलेले मटार आहेत तेही ह्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर मी इथे हिंग टाकलेला आहे, पण तुम्ही हा हिंग तूप टाकल्यानंतर, तूप गरम झाल्यानंतर हिंग ॲड करा. माझं विसरून गेले होते म्हणून मी नंतर हिंग ॲड केला आणि चवीनुसार मीठही आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन ॲड करणार आहोत. स्मॅशरने स्मॅश करू शकता. इथं मी मीठ ॲड केलेलं आहे किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर असं मिक्सरमध्ये घेऊन हे जाडं-भरडं वाटण आपण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल आपलं हे अतिशय छान असं स्टफिंग इथं तयार झालेलं आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणात किंवा मोठ्या छोट्या प्रमाणात कशा आपल्याला कचोऱ्या करायच्या आहेत त्यानुसार आपण ह्याचे गोळे बनवून ठेवायचे आहेत. मी अगदी मध्यम आकाराच्या छोट्या कचोरी इथं मी बनवणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने इथं छोटे गोळे करून घेतलेले आहेत. जवळजवळ 14 ते 15 कचोऱ्या छोट्या मध्यम साईजच्या आपल्या इथं होतील, कारण काही गोळे 14 ते 15च्या दरम्यानच झालेले आहेत. इथं सर्व गोळे आपण करून घेतलेले आहेत आणि आता आपण वळू ह्या गव्हाच्या पिठाकडे. पीठ स्मूथ लावायचं आहे, घट्ट करायचं नाही आहे आणि परत एकदा तिंबून घेऊन त्याचेही मध्यम आकाराचे असे गोळे आपण बनवून ठेवायचे आहेत. इथं मी 14 ते 15 गोळे आपले झालेले आहेत. व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आहेत आणि आतल्या साईडला गोळे आतमध्ये कवर करत आतल्या साईडला वळवून घेऊन आपण ह्याचं स्टफिंग भरून घेणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता त्या पद्धतीने गोळा बनवायचा आहे, जेणेकरून आपली कचोरी जी आहे ती फुगली जाते. तर हा गोळा जो स्टफिंगचा आहे, जे सारण आहे ते घालून आपण पुरणाच्या गोळ्यासारखं ह्याला बंद करून घेणार आहोत आणि फक्त तळहातावरच ह्याला प्रेस करणार आहोत. अशा पद्धतीनेच ह्या कचोऱ्या आपण बनवून घेणार आहोत.
थोडंसं तुम्हाला जर हे कन्व्हिनियंट वाटत नसेल तर थोडंसं अलगद लाटून जरी ही तुम्ही केलीत तरीसुद्धा चालू शकेल. पण मी इथे हातावरच प्रेस करून ह्याला आकार दिलेला आहे. अशा सर्व ज्या कचोऱ्या आहेत ते स्टफिंग भरून आपण ह्या सर्व कचोऱ्या बनवून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकाल इथं मी परत एकदा दाखवते की स्टफिंग भरून हातावर प्रेस करून कशी कचोरी बनवायची. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि कचोरी टाकल्यानंतर ते जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम अशी ठेवायची आहे. जास्त हाय जर तुम्ही तळल्या हाय प्रेशरवर हाय फ्लेमवर तर ह्या ज्या कचोऱ्या आहेत त्या आतून कच्च्या राहतील. त्यामुळे हे लो टू मिडियम फ्लेमवरच ह्या ज्या कचोऱ्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. एक साधारण 3 ते 4 मिनटं आपल्या ह्या कचोऱ्या तळण्यासाठी मंद आचेवर लागतात. मी इथं फास्ट व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे ह्या फास्ट दिसतील, पण हळूहळू आपण हे ज्या कचोऱ्या आहेत त्या मंद आचेवर शेकून घेणार आहोत, जेणेकरून आतपर्यंत त्या छानपैकी शिजतील आणि खुसखुशीत अशा टेस्टी होतील. तर मी इथं 3 बॅचमध्ये ह्या कचोरी ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि अतिशय टेस्टी झाल्या. माझ्या मुलींसाठी आणि मुलग्यासाठी मी ह्या कचोरी डब्यात देण्यासाठी त्यांची फर्माईश होती म्हणून मी ह्या बनवल्या होत्या आणि अतिशय छान कलर आलेला आहे. अशा 2 ते 3 बॅचमध्ये आपल्या ह्या ज्या कचोऱ्या आहेत त्या पूर्णपणे तयार होतील. अतिशय छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर जी चिंच गुळाची चटणी असते आणि त्याच्यावर थोडंसं कांदा किंवा शेव असं टाकूनही सर्व करू शकता. इथं बघू शकाल अतिशय छान अशी शिजलेली आहे. आतपर्यंतसुद्धा खूप खुसखुशीत अशी आपली ही कचोरी झालेली आहे. आणि नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ह्या ज्या रेसिपीज आहेत त्यांचा नक्की आस्वाद घ्या. मी स्वतः करून बघते पहिला, तर चांगल्या झाल्या तरच मी व्हिडिओ अपलोड करत असते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. शेवटपर्यंत बघताय. थँक्यू सो मच.